आता सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. सरकारचं दुर्लक्ष होतं आहे. निवडणुकीपुरता शेतकऱ्यांचा वापर होतो. तुम्ही शेतकरी संघटनेचे एक ज्येष्ठ नेते आहात. साखर कारखान्यांना यावर्षी ऊस पण कमी पडणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य बाजारभाव देखील मिळत नाही. शेतकऱ्याची अवस्था मुखी बिचारी अशी झालेली आहे. खरी गोष्ट नाही. तर त्याला काय एक जबाबदार नाही ना. पहिलं सरकार होतं ते आत्महत्याच करत होते लोक. आता लागलं तरी आत्महत्याच करतात. लोक वाढल्या. जे काही शेतकऱ्यांचं नाव घेऊन येत आहेत ते मागच्या पानावरनं पुढं चालू आहे. त्याच्यात काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे दुरावस्था कायमचीच आहे. जोपर्यंत निर्यात बंदी सर्व शेतीमालावरची उठत नाही तोपर्यंत हे काही थांबणार नाही. असा देशामध्ये अनेक संघटना झाल्या. पुढाऱ्यांनी संघटना काढलेल्या आहेत भरपूर. आणि आमची ताकद कमी करण्यासाठी काय समजे बरोबर आहे. शरद जोशींच्या विचाराची ताकद कमी व्हावी यासाठी अनेक पुढाऱ्यांनी संघटना काढल्या. त्यांना आर्थिक पाठबळ दिलं जातं. काही पुणे जिल्ह्यापुरतं मी बोलत नाही. देशभरामध्ये आज पंजाबमध्ये तर 300-400 संघटना झालेल्या आहेत. कोणाचा पायात नाही अशी परिस्थिती आहे सगळी. आणि सगळे मग काय म्हणायचं ते अमेरिकेच्या बरोबर करार होणार आहे त्यामुळं नुकसान होणार आहे. अरे पण आज तुमचे शेतकरी आत्महत्या डझनावारी रोज करतायत. ह्याच्याबद्दल कोण बोलत नाही. काय अमेरिकेचा कराराचा संबंध इथं. परंतु हे बोलण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष, कॉर्पोरेट सेक्टर, वेगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये की ज्यांचा याच्यामध्ये फायदा होतोय. अशा परिस्थितीमध्ये ते सगळे या संघटना वाढवण्यामध्ये, संख्या संघटनांची वाढवण्यामध्ये मदत करतात. आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. दुसरं काय. सत्तेमध्ये असलेली मंडळी मनासारखा निर्णय घेण्यासाठी खासदार आमदारांची पळवापळवी करतायत, परंतु शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यांच्या ह्या पळवापळवीकडे कसं पाहता? काय आहे, शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे. कोणीतरी येईल आणि आमची परिस्थिती सुधारेल ही गोष्ट खरी नाही आहे. शेतकरी जर स्वतःच्या परिस्थितीबद्दल नमस्कार. तर यामध्ये आता तुम्हाला किंवा सगळे सोडून तुम्ही शेतकऱ्यांना दोष देताय. परंतु शेतकऱ्याला परिस्थितीच अशी केलेली आहे या सगळ्या राज्यकर्त्यांनी दुसरं काही इलाज राहत नाही शेतकऱ्याला. आता निवडून येणारी मंडळी जनमताचं रेट्यावर निवडून येत आहेत, वेगवेगळे आमिष दाखवतात. नंतर मात्र दुसऱ्या पक्षामध्ये जातात आणि म्हणतात विकासासाठी इकडे आलो. विकासासाठी आलो म्हणतात ते. आणि त्याच्यात काही लाजत नाहीत, लपत नाहीत, काही नाही. आतापर्यंत काय विकास केला त्यांचं त्यांना माहिती. आणि आता पुढे गेल्यानंतर काय विकास करणार आहेत हे त्यांचं त्यांनाच माहिती. विकास म्हणजे पैसे मिळवणे आणि स्वतःचे घर भरणे हे व्याख्या झालेली आहे. इकडं शेतकरी आत्महत्या वाढल्यात, शेतीमालाचे भाव नाहीत, खतांच्या किमती प्रचंड वाढायला लागल्यात, कीटकनाशकं आणखीन काही लागणाऱ्या तत्सम वस्तू उद्योगपतींनी तयार करतायत. त्या सगळ्या वस्तूंचे भाव वाढत आहेत. आणि शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाचे भाव मात्र कमी होत आहेत. पाडले जात आहेत. पडत जात नाहीत आपोआप, पण निर्यात बंदी करून ते पाडले जात आहेत. हे काय होतं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. हुकुमशाही प्रवृत्तीचे हे राज्यकर्ते आहेत. नेहरूंच्या पासून या शेतकरी जितका गरीब होईल तितका तो विकत घ्यायला सोपा जातो. आणि त्याच्यासाठी मग ते वेगवेगळ्या यंत्रणा तयार होत आहेत. आणि मरता क्या नाही करता असं आहे ते. आता ज्याचं मरणच दारात दिसायला लागलं त्याला कोणी 10-5 हजार उचलून दिले तर याच्यामध्ये काही मग त्याला घेताना काही वाटत नाही. किंवा आता हे मतदाराचं झालं, पण आता तेव्हा 50 कोटी 100 कोटीवर गेलं. मग आता खासदार पण विकत चालले. पैसा ज्यांच्याकडे आहे बरं, कॉर्पोरेट सेक्टर ज्यांना पैसा पुरवत आहे तर तुम्ही बघता की पूर्वी काँग्रेसवाले हेच उद्योग करत होते. आणि हे जरा जोरात करायला लागले ते. कारण पैशाचं अवमूल्यन झाल्यामुळं रुपयाचीच किंमत कमी झालेली आहे. कारण त्यावेळेला 1 लाख म्हणजे आज 1 कोटी झालेले. कारण 100 पट रुपया घसरलेला आहे. 1 रुपयाबरोबर $1 होता. आज 95-96 रुपये $1 म्हणजे 100 रुपयाकडे गेलेला आहे. याचा अर्थ 100 पट आपलं चलन घसरलंय. आपल्या देशाची अर्थव्यवस्था बिघडलेली आहे. परंतु आज हा पैसा खेळतो सगळ्याच्या खिशात. आणि त्यामुळे लोकांना वाटतंय की आपलं बरं चाललंय. परंतु देशावर आणि राज्यांच्यावर कर्ज जी झालेली आहे ती कर्ज जर विचारात घेतली तर आपण सगळेजण आपले वैयक्तिक कर्ज तर आहेत ती सोडा, पण देशाची आणि जनतेची जी कर्ज आहेत या सगळ्या कर्जाने जे काही आपल्या डोक्यावर केलेलं आहे
हे फेडायच्या दिवशी यापैकी कोण पंतप्रधान असणार नाही आहे. काय कदाचित तुमच्या आमच्यापैकी आम्ही तर वर नंबर आहे आमचा, आम्ही नसू कदाचित, पण आता तरुण मंडळीला तर मला ते बघावं लागणार आहे. दादा, राम मंदिर बांधण्याचा विषय खूप वर्ष चालला. राम मंदिर बांधलं, आता त्याच्या सुरक्षितेचा प्रश्न, तिथं चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत. म्हणजे काय, कोणाचा आदर्श कसा घ्यायचा? ज्याने बांधलं तेच चोऱ्या करायला लागलेल्या आहेत. तेवढ्या मोठ्या बांधकामामध्ये चोऱ्या होतात. त्याच्यामध्ये आता जी नावं आलेली आहेत ते सगळे चोर त्यांच्यापैकीच आहेत. याच्यामध्ये जर एखाद्या मुसलमान पोराचं नाव आलं असतं तर हा देश जाळला असता सगळा त्यांनी. परंतु सुदैव आमचं असं आहे की हे चोर सगळे त्यांच्याच घरातले आहेत आणि त्याच्यामुळं देशामध्ये दंगली वाढलेल्या नाहीत. लक्षात ठेवा. आता टोमॅटो नाशिवंत माल आहे. जुन्नर तालुक्यामधली ही कृषी उत्पन्न बाजार समिती एक चांगला कारभार करते असा माझा पण अनुभव आहे. परंतु शेतकऱ्यांना हमी बाजारभाव मिळत नाही. नाशिवंत माल असला तरी काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. तुम्ही काय मार्ग सुचवाल? याच्यामध्ये बघा, शरद जोशींनी एकच मार्ग सांगितलेला आहे आणि त्याच्याकडं दुर्लक्ष व्हावं म्हणून गावोगाव शेतकऱ्यांनी संघटना उभ्या राहायला लागलेल्या आहेत. लक्षात ठेवा. शरद जोशींनी सांगितलं, जोपर्यंत शेतीमालावरची निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत तुमच्या शेतीमालाला काही महत्व राहणार नाही. मग तुमचा टोमॅटो असो नाहीतर द्राक्ष असो. आमच्याकडे तासगावला, तुमच्या नाशिकला द्राक्षाचं पीक होतं. काय झाली आज अवस्था? म्हणजे एका मर्यादेच्या पुढं त्याचं उत्पादन वाढल्यानंतर त्याची किंमत कमी झाली आपोआपच. आता हे टोमॅटोचंही होऊ शकतं, हे कांद्याचंही होतं, हे सगळ्याच वस्तूंचं होतं. या देशामध्ये दोन केल्यात शेतीचे भाग. एक कंट्रोल क्रॉप्स म्हणजे जे कडधान्य आहेत त्याच्या निर्यातीवर बंदी आहे, त्याला लेवी लावतायत, त्याच्यावरती आणखी कर लावतायत. दुसरं आहे तेलबिया आणि तिसरं भरडधान्य, ज्वारी, बाजरी, मका. याला तुम्ही MSP दिलेला आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यावर निर्यात बंदी लावतात. आणि हे सगळे टिकाऊ माल आहे, हा नाशवंत नाही आहे. दुसऱ्या बाजूला जो शेतीतला नाशवंत माल आहे त्याच्यातनं सरकारने अंग काढून घेतलंय. लक्षात ठेवा. सरकार फार हुशारीने वागतंय. याच्यामध्ये काय आलं? फळं आली, भाज्या आल्या आणि हे सगळ्या वस्तू की ज्या नाशवंत आहेत. तुम्ही आता टोमॅटो, बटाटे ह्याची सांगितलं, तर या नाशवंत मालाची वेगळा ग्रुप केला आणि टिकाऊ मालाचा वेगळा केला आणि टिकाऊ मालामध्ये MSPची व्यवस्था केली. परंतु नाशवंत मालामध्ये त्यांनी MSP दिला नाही. ते तुम्ही जे आत्ता आधारभूत किंमत म्हणते ती दिलेला नाही, परंतु त्याच्यावर निर्यात बंदी लावलेली नाही, त्याला लेवी लावलेली नाही. लक्षात घ्या की त्याच्यामुळे झालं काय की जे कंट्रोल्ड क्रॉप्स आहेत ते सोडून लोक याच्यामध्ये डिकंट्रोल्ड क्रॉप्समध्ये गेले आणि डिकंट्रोल्ड क्रॉप्समध्ये भाज्या, फळं, टोमॅटो, बिमोटे हे सगळं आल्यामुळं त्याचं उत्पादन प्रचंड वाढायला लागलं. कारण त्याच्या निर्यातीवर बंदी नव्हती, त्याला लेवी नव्हती, त्याला काही टॅक्स नव्हता. त्या मालाची आयात करून इथले भाव पाडायचे ही भूमिका सरकारची नव्हती. त्यामुळे याची उत्पादन वाढत गेली, उत्पादन वाढत गेलं आणि आज जे त्रास सुरू झालेला आहे ते अति उत्पादन झाल्याचा त्रास आहे सगळा. आता संबंध शेती एका मापात मोजायला पाहिजे. हे कंट्रोल्ड आणि डिकंट्रोल्ड असे जे दोन भाग केले शेतीचे, हा मोठा अन्याय झालेला आहे. लक्षात ठेवा. आता कोल्हापूर वगैरे त्या भागामध्ये उसाला चांगले बाजारभाव मिळतात. चांगले तुम्ही म्हणताय, इकडे आमच्याकडे तुमच्या मानाने या भागामध्ये तेवढे बाजारभाव मिळत नाही. साखर कारखानदार म्हणतात आम्ही अडचणीमध्ये आहोत, सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही. हे पहा, कोणताही कारखानदार म्हणजे कोल्हापूरचा असो नाही तर तुमच्या पुणे जिल्ह्यातला असो, काहीही याच्यामध्ये खरं नाही त्यांच्या बोलण्यामध्ये. हे जर का तुम्ही त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता तपासल्या तर तुमच्या लक्षात येईल. आम्ही हे बोलतो म्हणून आमच्या जवळ कोणी कारखानदार येत नाही. लक्षात घ्या की या सगळ्या लोकांनी आमच्या संघटना फोडण्याचं पाप केलेलं आहे आणि त्याच्यासाठी केलं की आम्ही खरं बोलतोय. भविष्यकाळात संघटना एक होतील की नाही? कारखानदारीबद्दल मी आणखी एक गोष्ट सांगतो की तुम्ही आता एक गोष्ट करा की या साखर कारखानदारीतला जे काही संबंधित लोक आहेत त्याच्यामध्ये ऊस उत्पादक आहेत, स्टेक होल्डर्स त्याला इंग्रजीत म्हणतो. ऊस उत्पादक आहेत. दुसरं कोण आहे? वाहतूक करणारे, मोलमजुरी करणारे कामगार आहेत. आतले कामगार, बाहेरचे कामगार, ऊस तोडणारे आहेत. हे दुसरे झाले. तिसरं कोण आहे? तर साखर कारखान्यात काम करणारे कामगार आहेत. आणि सगळ्यात मोठा चौथा ग्रुप जो आहे तो मॅनेजमेंट बघणार आहे. मग चेअरमन आहेत, MD आहेत, अधिकारी आहेत, सगळे आहेत. आलं लक्षात?
तर या चारीमध्ये तुम्ही तुमचा कोणता ओळखीचा कारखाना असेल तिथं जा. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बघा, ऊस तोडणी कामगार, इतर कामगार, मजूर त्यांची बघा, त्याच्यानंतर कारखान्यातल्या कामगारांची बघा आणि कारखान्यातल्या मॅनेजमेंटची बघा. जे अधिकारी, त्यांचे चेअरमन, त्यांचे व्हाईस चेअरमन, या आर्थिक परिस्थिती तुम्ही जर बघितली तर तुमच्या सहज लक्षात येईल की इथं पाणी कुठं मोरता येते. आलं का लक्षात? हे का बोलायचं नाही तर मग चेअरमन काय म्हणतील, मग इथं डायरेक्टर असलं तर ते काय म्हणेल. म्हणा, मला काय म्हणायचं ते म्हणा. काय उद्या तुम्ही बोलवलं नाही बोलवलं, चहा दिला नाही दिला, माझ्यात काही फरक पडत नाही. मी जे काही मला सुचतं ते पहिल्या दिवसापासून जे बोलतो ते मी आजतागायत बोलतो आणि म्हणून मला कुणी आमदार खासदार करायला येत नाही. हे साधी गोष्ट आहे. मला त्याची अपेक्षा आहे. तुम्ही काही प्रेम देता हे भरपूर आहे. काय भविष्य काळ शेतकऱ्यांना उज्ज्वल होईल की नाही? हो, उज्ज्वल होईल. म्हणजे दोन गोष्टी आहेत. आता जे ग्लोबल वॉर्मिंग आहे तेव्हा संबंध युरोप होरपळून निघायला लागलेला आहे. तिथली शेती संपलेली आहे. जे काही तुम्ही पुण्यापासून सोलापूरपर्यंत हा जो काही टप्पा आहे सगळा एवढा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. आणि तुम्ही शेतीकडे दुर्लक्ष करू नका. इथलीही शेती अडचणीची होणार आहे कारण इथंही टेम्परेचर हे जास्त पुढे जाणार आहे. पण सरकारला किंवा राज्यकर्त्यांना आमचं म्हणणं आहे की तुम्ही निर्यातबंदी उठवा की जेणेकरून 2 पैसे जास्त मिळतील. आता या पुढच्या शेतीला आणखी पैसा खर्च करण्याची गरज आहे. उघड्या शेतावर आता शेती होणार नाही. त्याला पॉली हाऊस, ग्रीन हाऊस या तापल्या उन्हापासून रक्षण करण्यासाठी शेड वगैरे लावलं जातं आणि वादळं बिदळ होतात त्याच्यात ते सगळे मंडप मोडून जाणं हेच पर्याय येणार आहे. पण हा सगळ्यात मध्ये चांगले पैसे शेतकऱ्याला जर मिळत राहिले आणि त्याच्यामध्ये कोणी सरकारने मदत करायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त निर्यात बंदी उठवा. जगातले उद्योजक आणि जगातले जे पोट भरायला ज्याला शेतीतला माल लागतो आणि बहुतेक शेती मालाशिवाय दुसऱ्या जगात अजून कोणी काही खात नाही आहे. तर थेट काही खात असतील, काही प्रक्रिया करून खात असतील, परंतु शेती आणि शेतीमालाला मरत नाही. ही गोष्ट साधी आहे, सोपी आहे. ती काही वीस सांगायला पाहिजे असं नाही. दादा, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला यापूर्वी पण भेट दिलेली आहे. ह्या मार्केटबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि आता सरकारने साखर कारखान्याचं MD असेल, बाजार समितीचा सचिव असेल, हा आता शासन नियुक्त करणार आहे. पूर्वी साखर कारखान्याला सोयीनुसार MD घ्यायचे, बाजार समितीत सोयीनुसार सचिव करायचे. सरकारच्या निर्णयाकडे कसं पाहता? हे पहा, सरकारचे निर्णय हे हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत. तर त्यांना आपल्या हातात सगळं पाहिजे. म्हणजे आता मोठ्या मोठ्या बाजार समित्या आपली आमदार मंत्री जो असेल त्याला चेअरमन आले ते चाललं इथं पण खाली जायचं. कारखान्यात पण आपला ऐकणारा MD नेमायचा. हे एकाधिकार किंवा आपल्या हातात एक जे काही लोकशाहीमध्ये डिकंट्रोलिंग असायला पाहिजे किंवा डिस्ट्रीब्युशन असायला पाहिजे आणि ते काढून टाकायचं आणि एकतंत्री कारभार करण्याचा हा सगळा कारभार चाललेला आहे. तर याला आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. आता मी अनेक टोमॅटो मार्केटला भेट देतो, परंतु नारायणगावची टोमॅटो मार्केट इथे लोकांची खूप पसंती असते. अगदी आजूबाजूच्या जिल्ह्यामधली लोक इथे येतात. एक आंतरराष्ट्रीय टोमॅटो मार्केट म्हणून आता नारायणगावची ओळख होऊ लागलेली आहे. तुमची काय प्रतिक्रिया? याचं कारण असं आहे की हे जे मार्केट आहे हे शेडची भडजीने केलेलं नाही. हे काय टोमॅटो उत्पादकाने आपली गरज ओळखून तर त्या लोकांनी हे उभं केलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे कायमच चांगलं चालणार आहे. जोपर्यंत नफा मिळवणं हा उद्देश राहत नाही तोपर्यंत इथले जे काही लोक आहेत सगळे आता माझ्या शेजारी बसलेले सगळे तर हे थोडेफार थेट किंवा आणखी शेतकरीच आहे. इनडायरेक्ट शेतकरी असून टोमॅटोचे उत्पादक पण आहेत. तर त्याच्यासाठी त्यांना आपल्या उत्पादनातून भाव मिळण्याची गरज आहे आणि इथले लोक टोमॅटो घेऊन येणारे पण जागरूक आहेत की बा जगात काय बाजार चाललेत आणि इथं मग काय केलं हे समजतं त्यांना. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.